दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होईल असं मत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार दुःखात आहेत, सर्व पवार कुटुंबीय दुःखात आहेत। 13 दिवसानंतर आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि सर्व नेत्यांच्या भावना ऐकतील असं भरणे म्हणाले। तर विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हतो, त्यामुळे विलीनीकरणाबाबत काहीही माहिती नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं। नाही, खरंच ह्या बाबतीमध्ये कुणीच त्याला वेगळा रंग देऊ नये। अजून 13 दिवस होऊ द्या ना। 13 दिवस झाल्यानंतर आपण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चर्चा झाली का नाही झाली किंवा झाली न झाली या बाबतीमध्ये आज त्याची चर्चा करण्यापेक्षा अजून 13 दिवसाला मला वाटतं सोमवारी मंगळवारी तो 13वा आहे, त्यानंतर आपण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये चर्चा करू। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची भाजप खासदार अतुल सावेंकडून घोषणा। तर पत्रकार परिषदेकडे संजय शिरसाट यांची पाठ। नाराज नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती, राजकीय चर्चांना उधाण। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। 1.25 वर्ष महापौरपद द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। किशोर जोरगेवार यांचा दावा। खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर 1। कसली 56 इंचाची छाती, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय, नवनाथ बन यांचा पलटवार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात, टीका करणं बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावडे यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।